नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. नारळी पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकात मोटरमन कोळी बांधव संघटनेच्या वतीने विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोळी बांधवांचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या बोटीच्या प्रतिमेची तसेच एकविरा देवीच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली. पूजेदरम्यान स्थानकात बँड वादन सुरू असल्याने हा सोहळा पाहण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे सीएसएमटी स्थानकात नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. आणि याच उत्सवाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. हिंदू समाजामध्ये अतिशय महत्त्वाचा सण म्हणून साजरा होणारा रक्षाबंधन आणि रक्षाबंधनापूर्वी कोळी समाजासाठी अतिशय महत्त्वाची असणारे आज नारळी पौर्णिमा आहे. त्यानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी आज कोळी बांधवांचे जे मोटरमॅन संघटना आहे याच्या वतीने आज या ठिकाणी पूजा करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक जहाज देखील सजवण्यात आलेली आणि एकविरा देवीचा देखील प्रतिमा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे कोळी बांधवांसाठी आजचा सण हा अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र कोळी समाजासाठी हा अतिशय महत्त्वाचा सण असला तरी मात्र कामावर कुठलाही परिणाम होऊ नये याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर अशा प्रकारे मोटरमॅन संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात येत आहे. आपण त्यांच्या संघटनेचे जे पदाधिकारी त्यांचे जाणून घेऊ. किती वर्षापासून तुम्ही हे सण साजरा करता आणि ह्याच्या मागचं नेमकं कारण काय? गेल्या 5 वर्षापासून आम्ही हा सण साजरा करतोय. एक रेल्वे आस्थापनेमध्ये काम करत असताना रेल्वेची रक्तवाहिनी चालवत असताना आमचे सगळे सहकारी अग्रिकोली ट्रेन मॅनेजर आणि मोटरमन एक बांधव आम्ही असे की बाबा चला आपण एवढे मोठे एक कार्य करत असताना आपली परंपरा आपली संस्कृती कशी जपता येईल याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करतो आणि त्याच माध्यमातून आम्ही आमचे सर्व सहकारी मिळून आणि रेल्वे आस्थापनेचे सर्व अधिकारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो. विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही ना एक जहाज देखील बोट देखील सजवण्यात आलेली आहे. बोट ही कोळी समाजाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. मग काय नेमकं ही बोट आणि एकविरा देवीचा तुम्ही ह्याची प्रतिमा ठेवलेली आहे त्यामागचं तुमचं मेन उद्दिष्ट काय आहे? खरं तर जसा पावसाळा सुरू होतो आणि मग आपला मच्छीमार बांधव जेव्हा समुद्रामध्ये मच्छी पकडायला जातो तर समुद्र हा एकदम खवळलेला असतो. तर मग त्याला काही दिवसापर्यंत आज नारळी पौर्णिमेपर्यंत त्याला समुद्रात जायचं नसतं आणि तो जातही नाहीये कारण ते समुद्र एकदम खवळलेला असतो. आजच्या दिवसापासून तो आपली मासेमारीची सुरुवात करतो. नवीन एक समुद्र दर्याची पूजा करून नारळ सोडून समुद्राला शांत करतो आणि कर अशी प्रार्थना करतो आणि त्या माध्यमातून मग आजपासून मासेमाराला सुरुवात करतो. तर त्याच माध्यमातून आम्ही आमचे सगळे आगेकोळी मोटरमन आणि ट्रेन मॅनेजर बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करत असताना आम्ही सुद्धा एक इकडे देवाची पूजा करतो. समेजर देवाची पूजा करतो. आम्ही नारळ पूजतो आणि भक्तिभावाने आमचा एक प्रतीक मानली जाणारी एक होडी आमच्या HOD म्हणजे आमच्या DRM सर यांना त्या ठिकाणी आम्ही भेट देत असतो आणि दरवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो. गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे. या ठिकाणी म्हणजे पूजा करता तुम्ही आणि लोकांना तुमच्या सेवेवर देखील कुठला परिणाम झाला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही पाहता. काय संदेश तुम्ही नारळी पौर्णिमेच्या लोकांना द्याल? माझ्यातर्फे आमच्या सर्व आगरी बांधवांतर्फे मी नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आम्हाला समुद्र देवता शांत राहून त्यांनी आम्हाला समुद्रात मच्छीमारी करायला आम्हाला प्रयत्न करावे आणि चांगले मार्गदर्शन करावे आणि सगळ्यांना सुख समृद्धी लाभो हीच माझी एकविरा आईच्या चरणी प्रार्थना. या ठिकाणी काही महिला देखील आपल्यासोबत आहे. साज वगैरे जे कोळी समाजाचा जो पारंपरिक जो वेशभूषा आहे ते करून या ठिकाणी काही महिला आपल्यासमोर आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त तुमची काय इच्छा आहे? नारळी पौर्णिमेनंतर कोळी बांधव जेव्हा समुद्रात निघतात तेव्हा एकविरा मातेला एवढंच वंदन की त्यांचं रक्षण कर, त्यांची प्रार्थना. त्याच्यामुळे आम्ही नारळी पौर्णिमा साजरी करतो आणि एकविरा मातेला प्रार्थना करतो की सगळ्यांना सुखरूप मच्छीमाराचा धंदा व्यवस्थित होऊ दे म्हणून. मात्र काही 3-4 महिने हा व्यवसाय बंद असतो. मग त्यानंतर आजपासून पुन्हा उद्या म्हणजे नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला सुरुवात होते. तर आज तुमचं नेमकं काय म्हणणं असते? नारळी पौर्णिमेनिमित्त देवीकडे तुमचं काय मागणं असणार आहे? देवीला एवढंच म्हणणं असतं की देवी माता जे काही कोळी बांधव नारळी पौर्णिमेच्या नंतर होड्या जे काही समुद्रात टाकतील तेव्हा समुद्र पूर्ण खवळलेला असतो. तर त्या मातेला एवढंच प्रार्थना असते की त्यांचं रक्षण कर आणि जे काही व्यवसाय आहे तो पुढे चालू दे. एकंदरीत या ठिकाणी जे कोळी बांधून मोटरमॅन संघटनेच्या वतीने जे पूजेचं आयोजन करण्यात आलं त्यामागचं उद्दिष्ट हेच की कामावर कुठलाही परिणाम न होता संस्कृती देखील जपली गेली पाहिजे याच उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाडसह संतोष मोरे, मुंबई.